हाय, हॅलो, नमस्कार. खूप स्वागत तुमचं धनश्री किचनमध्ये. तर आजची जी रेसिपी आहे ती चंद्रकला. तुम्हाला माहीत असेल, बऱ्याच जणांनी नाव ऐकलं असेल किंवा बघितलंही असेल. तर आपण करायला जात नाही कारण त्याच्यामध्ये जी कळ्या पडतात कडाला ते खूप जणांना जमत नाही. पण आज मी प्रमाणांसहित आणि कळ्या कशा पडायच्या डिटेल व्हिडिओ बनवला आहे. तर व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर माझे आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला सबस्क्राईब करा. चला मग रेसिपी बघूया आपण. आज आपण मस्त अशी रसरशीत चंद्रकला बनवणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. मी डिटेल रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथं मी घेतलेला आहे 2 वाटी मैदा आणि चिमूटभर मीठ. थोडंसं घेतलेलं आहे चवीपुरतं. त्यानंतर आपण याच्यात टाकणार आहोत मोहन साधारणतः मी 7 चमचे घेतलेलं आहे, 7 ते 8 चमचे. पहिल्यांदा चेक करायचं, कडकडीत मोहन घ्यायचं. तेल, तूप किंवा डालडा तुम्ही याच्यात काहीही वापरू शकता. तर मी इथं तुपाचं मोहन घेतलेलं आहे. आता मोहन टाकल्यानंतर व्यवस्थित आपण मैद्याला मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स केल्यानंतर एकदा चेक करायचं की आपलं साठा किंवा मोहन याच्यासाठी परफेक्ट आहे काय. तर त्यासाठी काय करायचं, तुम्ही चेक करण्यासाठी एक मुटका होतं आहे का बघायचं. जर मुटका होत असेल तर परफेक्ट आहे. तर आता आणखीन तर मुटका होत नाही आहे, म्हणजे आणखीन थोडंसं मोहन आपल्याला कमी पडते. तर टोटल 7 ते 8 चमचे मोहन मला लागलेला आहे आणि त्याच्यानंतर बघू शकता बऱ्यापैकी असा मुटका होत आहे. जर थोडासा मुटका झाला तर समजून जायचं की आपला हा साठा बरोबर आहे किंवा मोहन बरोबर आहे. तर ठीक आहे, इथंपर्यंत आपल्याला व्यवस्थित आहे हे तर झालेलं. त्यानंतर मग आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे कोमट पाणी घालून मळून घ्यायचं आहे. पाणी थोडं शक्यतो कोमटच वापरा, जेवढं आपल्या हाताला सहन होईल. त्याने काय होतं, मैदाही भिजतो लवकर आणि मैदा भिजल्यामुळे आपल्याला पुढची प्रोसिजर करायला पटकन होतं. तर घट्टसरच मैदा आपल्याला मळून घ्यायचा आहे, जास्त काही पातळ वगैरे असं मळायचं नाही. जसं आपण चपातीला पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट. तर याला 10 ते 15 मिनटं ठेवायचं कमीत कमी, जास्तीत जास्त 1 तास ठेवू शकता. त्यानंतर झाल्यानंतर आपले 10 ते 15 मिनटं आपण हे करायला घ्यायचं आहे आता. तर सगळ्यात पहिल्यांदा ना आपण चंद्रकलेला जे लेयर येतात त्यासाठी आपण पारी येते ते करून घ्यायची आहे पाऱ्या याच्या. तर जे या पद्धतीने आपण जे रोल करून कट करतो त्याला पारी म्हणतात आमच्या इकडे तरी. एक चपाती लाटून घ्यायची, त्याच्यानंतर याच्यावर कॉर्नफ्लॉवर, मैदा आणि तूप याचं मिश्रण सगळं पूर्ण लावून घ्यायचं. आणि हे मी अंदाजानेच घेतलेलं आहे. थोडंसं घट्टसरच लावायचं, जास्त काही पातळ करायचं नाही, म्हणजे हे चिटकायला पाहिजे रोल. तर पूर्ण घट्ट असा रोल करून घ्यायचा. आपल्याला सुट्टा रोल नाही करायचा आहे, तर घट्ट रोल करून घ्यायचा आणि हे कापून घ्यायचं. आता तुम्ही बघू शकता या पद्धतीनं तुम्हाला जो साईज बरोबर वाटतो त्या साईजनुसार हे तुम्ही कापून घेऊ शकता. तर आता मला हे परफेक्ट साईज वाटत आहे त्यामुळे मी कट केलेला आहे. आणि जो आपण चपाती लाटली होती ती काही जास्त जाड किंवा अशी लाटायची नाही, थोडीशी पातळच लाटायची. त्यानंतर आता हे हाडकू नये किंवा मग कोरडं पडू नये म्हणून मी प्लास्टिकमध्ये घातलेलं आहे. तुम्ही डब्यातसुद्धा घालून ठेवू शकता, म्हणजे चिटकायची भीती राहणार नाही. चिटकल्यावर मग ते एकसारखंच होतं, मध्ये सगळं गच्च होतं. त्यानंतर आता इथं करणार आहे मी सारण. तर सारणासाठी घेतलेलं आहे 1 वाटी बेसन आणि अर्धा वाटी तूप. त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आता बरेच जण खव्याचं सारण वापरतात, पण मी इथं बेसनाचं वापरणार आहे कारण हे टिकतं जास्त दिवस. आता मस्त आपलं बेसन हे हलकं फुलकं भाजून झालं आहे, खमंग वास सुटला की मग आपण गॅस बंद करायचा आणि त्याच कढईमध्ये मी अर्धा वाटी खोबरं घेतलेलं आहे. खोबऱ्यानेही छान चव येते, टेस्टी. तर खोबरं जास्त काही नाही भाजायचं, थोडंसं हलकंसं. आणि त्याच्यानंतर हे थंड झालं मिश्रण की मग याच्यामध्ये घ्यायची साखर घालून. आता इथं मी साखर कमीच वापरली आहे. 1 वाटी बेसन आणि अर्धा वाटी खोबरा किसला, साधारणतः 1 वाटी साखर घेतलेली आहे. आणि वेलची पावडर आणि मिल्क पावडर पूर्णतः ऑप्शनल आहे. आणि व्यवस्थित मिक्स करायचं याला. आता आपला बाकूर तयार झालेला आहे. तर आपण जे कट केलेल्या पाऱ्या होत्या त्या अशा पद्धतीने त्याच्या पुऱ्या लाटायच्यात. आपण जसं कट केलं होतं तसंच लाटायचं. तर गोल येत नाही म्हणून आपण त्याला चौकोनीचं गोल करायला जायचं नाही, जसं आहे तसंच मी व्हिडिओमध्ये दाखवले तसंच लाटायचं आणि याच्या 2 पुऱ्या करून घ्यायच्या. आणि आता मग याच्यामध्ये भरायचं सारण.
तर सारण भरताना तुमच्या हिशोबाने भरा, तुम्हाला कसं आवडतं, किंवा जास्त भरलं तर फुटण्याची शक्यता असते, त्यामुळे मीडियमच भरा. कारण पारी जास्त काही जाड आणि अशी पातळ अशी करायची नाही, मीडियम करायची, म्हणजे तेलात टाकल्यावर फुटे नये म्हणून. आणि कढईने पाणी किंवा दूध लावायचं, म्हणजे आपली पारी नीट व्यवस्थित चिटकून बसते आणि तेलात टाकल्यावर फुटत नाही त्यासाठी. त्यानंतर हलक्याशा हाताने ही सगळ्या प्रोसिजर करून घ्यायच्या. आणि आणखीन गोल आपल्याला व्यवस्थित यावे यासाठी ना मी वाटीच्या साह्याने असं गोल कट करून घेते, म्हणजे आपण जेव्हा जे कळ्या पाडणार आहेत त्याला किंवा मुरड घालणार आहेत तर ती व्यवस्थित छान ॲट्रॅक्टिव्ह दिसावी, गोल दिसलं तर छान वाटतं. आणि अशा पद्धतीनं मला ज्या कडा आहेत ते जास्त वाटेल त्या साईडने मी कट करून घेते, म्हणजे आपल्याला कळ्या पाडायला सोपं जाईल. त्यानंतर हे झाल्यानंतर आता आपण करणार आहोत, याला कळ्या पाडणार आहेत. तर कळ्याची प्रोसिजर अगदी सोपी आहे. दाबायचं अंगठ्याने आणि फोल्ड करायचं, दाबून फोल्ड करायचं. जसं व्हिडिओ दिसतंय ना त्याच पद्धतीनं तुम्ही करा. तर 1-2 तुम्हाला थोड्याशा अवघड वाटतील, पण जसं तुम्ही प्रॅक्टिस करचाल ना तर तुम्हाला येऊन जाईल. तर तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने केलेलं आहे. तर व्हिडिओ मी पूर्ण दाखवलेला आहे करतानाचा, तर स्लो किंवा फास्ट असं केलेलं नाही. जसं मी करत होते तो तसंच ॲज इट इज शूट केलेलं आहे. तुम्ही बघू शकता मस्त अशा आपल्या कळ्या किंवा मुरड तुम्ही काही म्हणू शकता, जसं आपण करंजीला घालतो. तर यानेच आपली ही चंद्रकला आहे ना ते ॲट्रॅक्टिव्ह वाटते. तर ॲट्रॅक्टिव्ह वाटण्यामुळंच ती खावीशी पण वाटते. आणि बरेच जण म्हणूनच करायचं टाळतात, कारण हे प्रोसिजर आहे त्यांना ती जमत नाही, मुरड घालायची किंवा कळ्या पाडायच्या. तर अगदी सोपी आहे, तुम्ही व्हिडिओ बघूनसुद्धा करू शकता. तर मस्तपैकी आपली ही चंद्रकला झालेली आहे मस्त अशी. तर बाकीच्याही मी असंच करून घेते आणि मग सगळ्या झाल्यानंतरच आपल्याला तेलात टाकायच्यात. तर एक काही मी तळत बसणार नाही आहे. तर मी आता पूर्ण इथं मस्तपैकी चंद्रकलेला मुरड घालून ठेवलेली होतीच. आणि चला मग आपण तळून घेऊया याला. तर तळताना ना गॅसचा फ्लेम स्लोच करायचा, जसं आपण करंज्या तळतो अगदी तेच प्रोसिजर करायची. इथून मस्तपैकी 3-3, 4-4 टाकलेले आहेत मी, कारण हे नाजूक झालेलं असतं खारीसारखं, त्याच्यामुळे जास्त ना याला हलवायला वगैरे जमत नाही. तर आदर तळून घ्यायच्या. आणि तळताना ना थोडासा गोल्डन ब्राऊन कलर आला की मस्त अशा दिसतात. या बघू शकता, याच गोल्डन ब्राऊनपर्यंत तळून घ्यायचं. खूप छान टेस्टी होतात बरं काही. आता तळून झालेले आहेत आपल्या, तर आपण काढून घेऊया. दिसायला किती सुंदर आणि ॲट्रॅक्टिव्ह दिसत आहेत, बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर मग आता इथं पाक करायचा असतो त्याला. तर पाकासाठी मी साखर कमीच घेतली, 1 वाटी साखर आणि अर्धा वाटी पाणी. तर उकळायचं आणि उकळल्यानंतर लगेच याच्यामध्ये साखर विरघळायला लागते. जेव्हा साखर विरघळायला लागते तेव्हा केशर घालायचं आणि साखर विरघळल्यानंतर फक्त मोजून 1च मिनिट शिजवायचं आणि गॅस बंद करायचं. जसं आपण बालुशाही किंवा गुलाबजामुनचा पाक करतो अगदी तसाच करायचा. आणि क्रिस्टलाइज होत असेल तुमचा पाक तर याच्यामध्ये एक मधाचा चमचा घालू शकता, 1 चमचा मध घालू शकता, त्याने क्रिस्टलाइज नाही होणार पाक. तर असं फक्त पाक वरून टाकून फक्त आपल्याला काढायचं आहे. जास्त पाकाचा उपयोग करायची गरज नाही, कारण ऑलरेडी आपण सारणामध्ये साखर घातलेलीच असते. तर खूप गोड व्हायला नको म्हणून मी फक्त काढणार आहे. आणि तुम्हाला आवडत असेल त्या ड्रायफ्रूटनं तुम्ही डेकोर करू शकता याला. तर बघू शकता मी मस्त असं पिस्ता लावलेला आहे आणि किती छान आणि ॲट्रॅक्टिव्ह दिसतात. आणि आपण जे पाऱ्या केल्या होत्या त्याने ना लेयर्स येतात याला आणि खायला खुसखुशीत खमंग लागतात. एकदा नक्की ट्राय करा. आणि आय होप तुम्हाला रेसिपी तर आवडलीच असेल. रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना तर चॅनलला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर तुम्हाला दाखवते मी तोडून की कशा पद्धतीनं झालेले. तुम्ही बघू शकता इतक्या नाजूक आणि लेयर्स आलेले आहेत आणि आतमधून मस्त झालेले आहेत, वरून रसरशीत आणि आतमधून खुसखुशीत असे हे चंद्रकला तयार आहेत. तुम्ही नक्कीच रेसिपी ट्राय करचाल आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. मस्त अशा लेयर्स पडलेल्या आहेत आणि खायला एवढी क्रंची आणि खूप छान लागते. मी खूप दिवसातून ही रेसिपी केलेली आहे. तुम्हाला आवडलीच असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत.